श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 1887 साली झाला. रामानुजन ही एक शांत व ध्यानचिंतनाची आवड असणारी व्यक्ती होती. बालपणापासून त्यांना आकड्यांचे विलक्षण आकर्षण होते. इंग्लिश भाषेकडे दुर्लक्ष करीत असल्याने ते शालेय परीक्षेत नेहमी नापास होत असत. गरिबीमुळे अभ्यासाची पुस्तके विकत घेणेही त्यांना शक्य होत नसे. शिक्षकांच्या व अन्य कोणाच्याही मदतीशिवाय गणितातील प्रमेये व सिद्धांत मात्र स्वतः विचार करून अंतःप्रज्ञेने सोडवण्याची निसर्गदत्त प्रतिभा त्यांना लाभली होती. त्यांनी शोधून काढलेले काही सिद्धांत, प्रमेये ही त्याआधीच शोधण्यात आली होती. त्यांची ही स्वयंप्रतिभा एका शिक्षकाच्या लक्षात आली. त्या शिक्षकाने इंग्लंडमध्ये असणारे प्रख्यात गणिती G.H. हार्डी यांना पत्र पाठवले. रामानुजनचे हे वेगळेपण त्यांना कळविले. रामानुजन यांच्या प्रतिभेने हार्डी प्रभावित झाले. त्यांनी रामानुजन यांच्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठातून एक खास फेलोशिप निर्माण केली. त्यांना इंग्लंडला नेण्याची व्यवस्था करण्यात आली. गणितामध्ये कोणते संशोधन प्रगती झाली आहे हे रामानुजनना काहीच माहीत नव्हते. गणिताला प्रमाणे, पुरावे हवे असतात हे त्यांना तपशिलात माहीतच नव्हते. त्यांना हे सारे अंतःप्रज्ञेने आकलन होत असे. गणितात काय प्रगती झाली आहे हे यत्किंचितही माहीत नसताना त्यांनी गणितात जे संशोधन केले ते सारे आजही जगभर अभ्यासले जाते. रामानुजन यांनी 650 सिद्धांत व प्रमेये लिहून ठेवली आहेत. ते एक अद्वितीय असे गणिती होते. ते फक्त एकामागून एक सिद्धांत लिहून काढीत असत. हवे असेल तर त्याचा स्वीकार करा वा सोडून द्या या वृत्तीने त्यांचे काम चालत असे. त्यांनी करून ठेवलेले काम ताळे, पुरावे यासह सिद्ध करण्यासाठी कमालीचे कठीण असे विश्लेषण करावे लागते. त्याचे तंत्र संगणकामुळेच गेल्या काही वर्षात शोधण्यात आले आहे. त्यांना त्याची माहिती असणे शक्य नव्हते व त्यांना त्याची गरजही नव्हती. त्यांच्या दृष्टीला गणिती सिद्धांताच्या गाभ्याचे स्फुरण होत असे. हे त्यांना कसे ज्ञात होत असे हे अद्यापही गूढ आहे. विद्यालयीन शिक्षण नसताना वयाच्या 31व्या वर्षी रामानुजनना रॉयल सोसायटी ऑफ लंडनमध्ये भारतीय फेलो म्हणून निवडण्यात आले. त्यांच्यातील प्रतिभा एका परदेशी गणितज्ञाने जाणली व त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून काढता येतील तेवढी प्रमेय व सिद्धांत यांचे पुस्तक त्यांचे नावे छापले. रामानुजन यांना जगातील एक सर्वोत्तम गणितज्ञ असे मानले जाते. शाळा कॉलेजमध्ये जे गणित शिकवले जाते ते न शिकता गणितातील नवे सिद्धांत व कल्पना मांडणाऱ्या रामानुजन यांना जन्मजात गणिती प्रतिभेचे वरदान लाभले होते. त्यांनी केलेले काम हे अंतःस्फूर्तीमधून काय घडू शकते याचा एक अभ्यास करायलाच हवा असा नमुना आहे. अलौकिक प्रज्ञाशक्तीची देणगी लाभलेल्या या गणितज्ञाच्या अनेक सूत्रांचा अभ्यास जगात आजही केला जातो. भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास या पंढरीनाथ प्रभू यांच्या पुस्तकात रामानुजन यांची केस तसेच अन्य संदर्भही नोंदविण्यात आले आहेत. हे पुस्तक अवघड आहे, सहज वाचण्यासारखे नाही. स्वप्नात येणारी नामगिरी देवी रामानुजनना गणिताची सूत्रे दाखवीत असे. जाग आल्यावर ते ती सूत्रे लिहून काढीत असत. अंतःप्रज्ञेची देणगी एखाद्याच्याच वाट्याला काय येते? देवी नामगिरी एखाद्याच्याच स्वप्नात येऊन सारी सूत्रे का सांगते? पूर्वपुण्याईतून तसे घडत असते का? पुनर्जन्म असतो का? पडणारी स्वप्ने आपल्याला का आठवत नाहीत? हे चाकोरी बाहेरचे विषय आहेत. या अशा चाकोरी बाहेरच्या विषयांवर संवाद व्हावेत, काम व्हावे यासाठीच समूह मनाची निर्मिती करायची आहे. अंतःप्रज्ञेच्या बळावर आपल्या पूर्वजांनी कोणते काम करून ठेवले आहे हे समजून घेण्यासाठी डॉक्टर प्रभू यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे असे आहे. धन्यवाद.